नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर पंकज धानोकार सर, जे मागच्या 7-8 वर्षांपासून या इंजिनिअरिंग फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्यांची स्पेशालिटी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा शासकीय संस्था असतील, त्यांच्याबरोबर फार जवळून ते काम करत आहेत. सो त्यांच्या आजवरच्या या उपक्रमाबद्दल, कामाबद्दल आणि पुढच्या वाटचालीबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच तुमचा आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या प्रतिथयश नामांकित इंजिनियर्सकडून आम्हाला तुमचा प्रवास तर जाणून घ्यायचा असतो, त्यासोबत तुमचे अनुभव जे सगळ्यात महत्त्वाचे असतात ते आम्हाला जाणून घ्यायचे, जेणेकरून या क्षेत्रात जी नवीन तरुण पिढी येते, नवीन तरुण इंजिनियर्स येतात, त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूत्र काही आम्हाला याच्यातनं, या चर्चेतनं मिळतील. एवढाच हा बिल्ड आयकॉनचा उपक्रमाचा हेतू आहे. सो पहिल्यांदा गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न मला अर्थातच हा विचारायचा आहे की तुमची शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हालाही असं वाटलं की हो, मला एक सिव्हिल इंजिनियर बनायचं? काय सांगाल? नमस्कार. आयकॉन मध्ये बोलावल्याबद्दल आपले आभारी आहे. माझं नाव पंकज धनोकार. मी सन 2016ला बीई सिव्हिल पासआउट झालेलो आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडायचं कारण म्हणजे माझे वडील माझे प्रेरणास्थान आहेत. ते आधी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते, म्हणजे आता पण आहेत. आणि माझा मोठा भाऊ तो एमई स्ट्रक्चर आहे, त्यामुळे आमच्या फॅमिलीलाच कन्स्ट्रक्शनची लेगेसी लागलेली आहे. तर मग त्यांच्या पावलापाठ ठेवायचं होतं, त्यामुळे आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग हे चूज केलेली आहे. व्हेरी गुड. सो पण अशा वेळेला एखादा काही दबाव असतो का, की ऑलरेडी वडिलांनी काहीतरी करून ठेवलेलं असतं, भावानी काहीतरी करून ठेवलेलं असतं या फील्डमध्ये, मग आपल्यावर जबाबदारी येते का प्रेशर येतं? नाही, दबाव म्हणता नाही येईल, उलट आपल्याला सोयीस्कर होऊन जाते. म्हणजे आपल्यासाठी फील्ड नवीन नसते. बरोबर. वडील आणि भावाचा सपोर्ट असल्यामुळे आपल्याला म्हणजे असं मेंटली स्ट्रेस असं नावाची गोष्ट नसतो काही. अच्छा. आणि सर्व गोष्टी सोयीस्कर इझी होऊन जातात. व्हेरी गुड. बरं, ठीक आहे. चलो, आता आपण डायरेक्ट फील्ड मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ते म्हणजे तुम्ही आता खामगाव सारख्या ठिकाणी काम करताय आणि त्यातनं गव्हर्नमेंटच्या फील्डमध्ये म्हणजे ब्रिज असेल, रोड्स असतील, अशा याच्यामध्ये काम करताय. तर पहिला प्रश्न हा विचारायचा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जरी खूप तंत्रज्ञान बदललं असलं तरी कामगार हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. कारण ही काय म्हणतो, कामगार सेंट्रिक ही सगळी इंडस्ट्री आहे. तर याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक आहेच, पण कठीण सुद्धा आहे. कारण की अकुशल कारागाराच्या मागे तुम्हाला एक स्किल लेबर किंवा स्किल साइड इंजिनियर कंटिन्युअसली उभा राहावा लागतो. बरोबर. ते तुम्हाला फायनान्शियल पण परवडत नाही आणि मेंटली पण परवडत नाही. बरोबर. आणि कुशल कारागीर जर भेटले ते तर आपल्याकडे नाहीच आहेत, कारण की एज्युकेशनची कमी आहे. बरोबर. आणि खास करून हा कारागीर हा गरीब वर्गातून येतो, त्यामुळे ते शिक्षणाकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष असतात. ते त्यांच्या ठेकेदाराच्या हाताखाली किंवा त्यांच्या साईड इंजिनियरच्या हाताखाली हळूहळू एक एक गोष्ट शिकत जातात. बरोबर. पण अकुशल कारागिरांचा व्याप तर आहेच डोक्याला. बरोबर. बरोबर. आता आपण बोलत होतो त्याप्रमाणे मागच्या 6-7 वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. तुम्ही हे जसं फील्ड बदलताना बघितले तसं एक तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितले. तर तंत्रज्ञानाचा किती फायदा आता तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये होतो किंवा तुम्ही तो कसा करून घेता? तंत्रज्ञान बदललं म्हणजे ही काळाची गरज झाली. ऍज अ सिव्हिल इंजिनियर, ऍज अ कॉन्ट्रॅक्टर, तंत्रज्ञान हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. तुम्हाला आधी अकुशल कारागिराकडून काम करून घ्यायचं होतं, बार शेड्यूल किंवा रिंग बनवणे. बरोबर. आता तंत्रज्ञानामुळे आम्हाला या गोष्टी डायरेक्ट साईटवर पोच मिळत आहे, त्यामुळे काम पण सोयीस्कर होते आणि काम टेक्निकली होते. बरोबर. म्हणजे कामाचा डॅमेज हा नियर अबाउट 5% वर आलेला आहे. हो हो. कामाचा जर डॅमेज झाला तर हा फक्त अकुशल कारागिरामुळेच होईल. बरोबर. त्यामुळे टेक्नॉलॉजी खूप बेनिफिशियल झाली. दुसरं, जसं आता आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोललो, तसं एखादा तुम्हाला कोर्स तुम्ही आता कुठला रिसेंटच्या काळात केलाय किंवा करावासा वाटतो या टेक्नॉलॉजीसाठी, की अरे मला हे पण आता शिकलं पाहिजे इंजिनिअरिंग सोबत, किंवा हे आता टेक्नॉलॉजी बदलते, जसं AI आता येतंय, तर तसं तुम्हाला काय वाटतं का की अजून काही शिकलं पाहिजे याच्यात? सिव्हिल इंजिनियर ही फील्ड एवढी वास्ट आहे, तुम्ही कितीही शिका, समुद्र आहे. बरोबर. त्यामुळे ते ज्ञान तुमचं अपुरच आहे. बरोबर. पण आता माझा ऑटोकॅड झालेला आहे आणि आता मी कसं आहे, गव्हर्नमेंट मध्ये वर्क करतो, माझे प्रोजेक्ट हे गव्हर्नमेंटच असतात, त्यामुळे एवढा वेळ मिळत नाही. बरोबर. पण जसं शिकता येईल तसं शिकायचा प्रयत्न नक्की करूया. बरोबर. आपण सुरुवातीला म्हणलं तसं शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर तुम्ही कामं करताय, त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स करताय. तर मग ते साधारणपणे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत आणि त्या संबंधी आम्हाला काही सांगाल का? प्रोजेक्ट म्हटलं तर बघा, सार्वजनिक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशनच्या अंतर्गत कामं आहेत. बरोबर. आणि जिल्हा परिषदचे कामं आहेत. अच्छा. कामं म्हटलं तर बिल्डिंगच्या कामामध्ये डील करतो मी, आणि कॉन्क्रीट रोड. अच्छा. आता माझ्याकडे करंट समजा बिल्डिंगचे 3-4 प्रोजेक्ट आहेत रनिंग. बरोबर. ग्रामपंचायत भवन मान्य आमदारांनी दिलेले, त्यामुळे काम भरपूर आहेत. फक्त पेमेंटला थोडं मागे पुढे होते, तेवढं ऍडजस्ट करावं लागेल या फील्डमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये. बरोबर. बरोबर.
दुसरा आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे, की बिंग इंजिनियर आणि तुम्ही खामगावच्या मूळचे आहात म्हणून विशेषतः तुम्हाला विचारायचं आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर हो. एक इंजिनिअर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर आता काम करणं आवश्यक आहे पुढच्या 15-20 वर्षांचा विचार बघता? बुलढाणा जिल्ह्याचं म्हटलं तर हा मागासलेला जिल्हा म्हटला जातो. कारण की हा जिल्हा एवढा व्याप्ती आहे, याच्यामध्ये 13 तालुके आहेत. बरोबर. घाटवरती आणि घाटाखाली असे 2 भाग पडतात. अच्छा. तर घाटावरती आमचा संपर्क खूप कमी येतो. घाटाखाली म्हटलं तर आमचा मतदारसंघ प्रॉपर खामगाव विधानसभा मतदारसंघ हो. मान्य आकाश दादा बरोबर. यांनी नियर अबाउट 90% कसर भरून काढलेली आहे. बरोबर. पाण्याचा प्रश्न सोडलाय, रस्त्यांचा प्रश्न सोडलाय, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न सोडलेला आहे. हं. कामं आमच्या मतदारसंघामध्ये भरपूर झालेले आहेत. पण संग्रामपूर झालं, जळगाव जामोद झालं, हा अतिदुर्गम भाग आहे. बरोबर. त्याकडे थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. रेल्वेची आम्हाला खूप नितांत आवश्यकता आहे. होय. तर आता खामगाव जालना मार्ग पास झालेला आहे, त्याच्यावर पण वर्किंग चालू आहे. अच्छा. त्यामुळे आता हळूहळू गाडी पूर्वपदावर येत आहे, असं येत म्हटलं आहे, तर काही बरोबर. वावगं नाहीये. पण मग हे सगळं करताना शासनाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत, किंवा तुम्हाला काय वाटतं, की शासन कशा प्रकारे या व्हिजन मध्ये तुमच्या मदत करू शकतं? शासन म्हटलं म्हणजे फक्त निधीचा पाठपुरवठा. बरोबर. हो. निधी मिळाला, निधी व्यवस्थित आला तर कामं एकदम व्यवस्थित मार्गी लागतील. बरोबर. हो. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण कन्स्ट्रक्शन फील्डकडे यायचं आहे आणि मला असं विचारायचं आहे, तुम्ही आता काम करत असताना रोजच्या रोज एक नवीन आव्हान कायम असतं. हो. आणि या क्षेत्रात तर तुम्ही म्हणला तसं समुद्र आहे, त्यामुळे आव्हानं तर खूप येतच खूप असतात. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का, किंवा आठवण आहे का, किंवा एखादा अचानक कुठला तरी प्रसंग आला, एखादा आव्हानात्मक हे आला, प्रॉब्लेम आला आणि त्याच्यावर तुम्ही मार्ग कसा काढला त्या आव्हानावर, ते आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. नाही, आव्हान म्हटलं म्हणजे आम्ही जे गव्हर्नमेंटमध्ये डील करतो, आम्ही एखादा मोठा मास प्रोजेक्ट असला किंवा सॅप कन्स्ट्रक्शन असलं किंवा रोडचं पेव्हमेंट वगैरे असलं तर तिथं ज्युनियर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हजरच असतात. बरोबर. पण याच्यामध्ये 2 येतात. सिमेंटचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो, सिमेंटचा. अच्छा. नॉन ट्रेड आणि ट्रेड. बरोबर. जर बल्क मध्ये असलं तर आम्ही नॉन ट्रेडचं सिमेंट घेतो, पण हे गावकरी लोकांना समजत नाही. एक दिवस असाच माझा स्लॅब चालू असताना नॉन ट्रेडचं मी आरसीसी सिमेंट 53 गेटचाच यूज करत होतो, पण गावकऱ्यांनी तो स्लॅब थांबवला, कारण की त्या ट्रेडच्या ज्यावर रस्ते लिहिलेलं नॉट फॉर सेल, तर लोकांना असं वाटतं की हे एक्सपायर झालेलं सिमेंट आहे किंवा खराब सिमेंट वापरत आहे. बरोबर. पण तिथं ज्युनियर इंजिनियर असतात, डेप्युटी इंजिनियर असतात, ते लोकांना समजून सांगतात आणि त्यातून मार्ग निघतो. हो. आव्हान तर आहेतच. बरोबर. तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये डील करता तर आव्हान 100% आहेत. नक्कीच. आणि आता इतके वर्ष काम केल्यानंतर या क्षेत्रात जे आता नवीन तरुण पिढी येते, नवीन इंजिनियर्स येतात, त्या तुमच्या मित्रांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? फील्डमध्ये येण्यापूर्वी तुम्ही तुमचं फायनान्शियल बघा आधी. ओके. आणि गव्हर्नमेंटकडे फंड आहे का हे बघा. बरं. गव्हर्नमेंटमध्ये फंड असला, तुमचे फायनान्शियल कंडिशन असली तर तुम्ही या फील्डमध्ये उतरा. बरोबर. गव्हर्नमेंटमध्ये. प्रायव्हेटमध्ये तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम प्रायव्हेटमध्ये. हो. पण गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही फायनान्शियल स्टेबल पाहिजे. आणि संधी तुम्ही मगाशी म्हटला तसं या फील्डमध्ये मग मे बी गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्हीकडे, पण संधी किती आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग? संधी हा एक मी आधी म्हटल्यासारखा समुद्र आहे. याच्यामध्ये कधीच म्हणजे या जगातली गोष्ट अशी आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग संपू नाही शकत. बरोबर. पूर्ण ढाचाच हा सिव्हिल इंजिनिअरवर बनलेला आहे. बरोबर. त्यामुळे संधी वास्ट आहेत. खूप. प्रायव्हेटमध्ये आहेच, गव्हर्नमेंटमध्ये पण आहेच. बरोबर. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे अथांग आहे. अथांग समुद्र आहे. बरोबर. दुसरं आता कन्स्ट्रक्शन मध्ये जसं आता आपण सिमेंटच्या मुद्द्यावर बोललो, तसं स्टील हा एक अतिशय महत्वाचा गट आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आत्मा येतो कन्स्ट्रक्शनचा. तर हे स्टील निवडताना, सळई निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की अरे हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील बघताना आम्हाला स्टील जास्त हार्ड नाही पाहिजे. बरं. त्यात लवचिकता पाहिजे. बरोबर. आणि आपण बघतो करोजनचा प्रॉब्लेम खूप आहे स्टीलचा. अच्छा. पण आपला हा एरिया असा आहे, रूरल एरिया, याच्याकडे एवढा करोजनचा प्रॉब्लेम नाही. मुंबई साईडला करोजन हवेमध्ये ह्युमिडिटी असल्यामुळे खूप जास्त असते. बरोबर. तिकडचे पॅरामीटर वेगळे आहेत ऍज कम्पेअर टू आपल्याकडे. तर आपल्याकडे स्टीलला आहे महत्व, खूप महत्व आहे, पण आपल्याकडे हार्डनेस, सॉफ्टनेस हा बघूनच जास्त घेतात आणि त्याची ग्रिप कशी आहे, हे 2-3 महत्वाचे पॅरामीटर. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का यापूर्वी? आणि तुमचा आयकॉन स्टील बरोबरचा अनुभव कसा होता? त्यांच्या प्रॉडक्ट बरोबर, त्यांच्या सर्व्हिसेस, त्यांचे स्टाफ असेल, त्यांचे डीलर्स असतील, असा ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? आयकॉन स्टील मी असा मास प्रोजेक्ट मध्ये नाही वापरलाय, पण वापरलाय मी. बरं. आणि त्यांचा स्टाफ म्हटलं म्हणजे खूप चांगला आहे. अच्छा. म्हणजे सपोर्टिव्ह आहे. कधी पण कॉल करतात, साईटवर व्हिजिट असली तर साईटवर येतात, बोलतात, काही अडचण असली आम्हाला सांगा, तुमच्या काही क्युरीज असल्या त्या सांगा, आम्हाला काही बदल करायचा आहे का हे सांगा, आणि सपोर्टिव्ह आहेत. हो. सो हे होते इंजिनियर पंकज धानोकर सर, आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या मोजक्या शब्दात सांगितला आपला सगळा अनुभव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फील्डमध्ये जे तरुण इंजिनियर्स येतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा सल्ला होता, ते म्हणजे हे फील्ड म्हणजे समुद्रासारखं आहे.
त्यातला फक्त एक मोती तुमच्या हाताला लागतो अख्ख्या आयुष्यात, असं एवढं मोठं वास्ट फील्ड आहे. तर या फील्डमध्ये नक्की या फील्डमध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की धन्यवाद. तुम्ही आज या आयकॉन स्टीलच्या प्लॅटफॉर्मवर आलात, बिल्ड आयकॉनवर इतक्या छान मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.